महाराष्ट्राचं आजचं राजकारण असू दे किंवा 50-60 वर्षापूर्वीचं असू दे, महाराष्ट्राच्या राजकारणात हायकमांडचं स्थान हे नेहमीच अपेक्षेपेक्षा थोडं जास्तच वजनदार असं राहिलेलं आहे. पण 50-60 वर्षापूर्वीचे महाराष्ट्रातले नेते कसे, स्वतः शेतकरी कुटुंबातून आलेले, स्वातंत्र्य चळवळीचा वारसा लाभलेले आणि मातीतून उगवलेले असल्यामुळं त्यांच्याकडं एक स्वतःचा असा कणखर मराठी बाणा होता, जो आजच्या नेत्यांच्या मध्ये दुर्दैवानं नाही आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वि.स. पागे असे अनेक महाराष्ट्रातले नेते त्यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणात आघाडीवर होते. असेच एक स्वतंत्र बाण्याचे मराठी नेते म्हणजे शंकरराव चव्हाण. ते साल होतं 1956. तेव्हाच्या बॉम्बे स्टेटचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांची मुख्यमंत्री पदावरून हकालपट्टी करून यशवंतराव चव्हाण या नवख्या मराठी माणसाकडे बॉम्बे स्टेटचं मुख्यमंत्री पद दिलं होतं. तेव्हाचं बॉम्बे स्टेट म्हणजे आत्ताचा महाराष्ट्र आणि गुजरात दोन्ही मिळून होता. जेव्हा यशवंतराव चव्हाणांना मुख्यमंत्री पद मिळालं तेव्हा त्यांच्याच मंत्रिमंडळात नांदेडच्या शंकरराव चव्हाणांना महसूल विभागाचे उपमंत्री म्हणून स्थान मिळालं. तो काळ होता समाजवादी विचारसरणीचा. महाराष्ट्रात कुळ कायद्याची अंमलबजावणी अत्यंत जोरात सुरू होती. कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्थेला 60 एकरापेक्षा जास्त जमीन आपल्याकडे ठेवता येत नव्हती आणि मंत्रिमंडळाचे असे हे सगळेच निर्णय सर्व मंत्र्यांनी एक दिलानं घ्यायचे असतात. पण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं एका बड्या उद्योगपतीच्या जॅक नावाच्या कंपनीला या कुळ कायद्यातून वगळलेलं होतं. या जॅक नावाच्या कंपनीकडे तब्बल 5000 एकर जमीन होती. अशा प्रकारे जॅक कंपनीला वगळल्यामुळं भूमिहीन शेतकऱ्यांवर देखील अन्याय होतोय असं शंकरराव चव्हाणांना वाटायचं. त्यामुळे शंकरराव चव्हाणांनी आपल्याला ही गोष्ट पटली नाही असं यशवंतराव चव्हाणांना आणि वसंतराव नाईकांना स्पष्ट सांगितलं. यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक दोघांनीही शंकरराव चव्हाणांना सांगितलं की हा निर्णय वरूनच घेण्यात आलेला आहे, त्यामुळं आपल्याला यात काही करता येणार नाही. मग शंकरराव चव्हाण हट्टाला पेटले. ते म्हणाले की मी दिल्लीला जाऊन पक्षश्रेष्ठींची भेट घेईन, पण हा निर्णय बदलायला लावेन. तेव्हा यशवंतराव चव्हाण म्हणाले तुम्ही खुशाल दिल्लीला जा आणि हा निर्णय बदलायचा प्रयत्न तुमच्या पद्धतीने करा. तेव्हा शंकरराव चव्हाण दिल्लीला गेले. दिल्लीला जाऊन त्यांनी तेव्हाचे योजना आयोगाचे अध्यक्ष असणाऱ्या गुलजारीलाल नंदा यांची भेट घेतली. गुलजारीलाल नंदा शंकररावांना म्हणाले की हा निर्णय आम्ही संपूर्ण विचार करून घेतलेला आहे, त्यामुळं हा निर्णय आम्ही अजिबात बदलणार नाही, त्यामुळं तुम्ही असा कोणताही प्रयत्न करू नका. एका 35 वर्षाच्या तरुण महाराष्ट्रातल्या मंत्र्याला दिल्लीत कुणीच सिरियस घेत नव्हतं. तेव्हा शंकरराव चव्हाणांनी देखील चंगच बांधला की आता प्रत्यक्ष नेहरूंनाच भेटायचं आणि त्यांच्याकडूनच हे ऐकून घ्यायचं की निर्णय बदलणार आहोत किंवा नाही. मग पंतप्रधान नेहरूंनी या नवख्या मंत्र्याला भेटायची वेळ दिली. शंकरराव चव्हाण पूर्ण अभ्यासानिशी नेहरूंना भेटले. नेहरूंना त्यांनी हे पटवून दिलं की अशा प्रकारे एखाद्या उद्योगपतीला किंवा एखाद्या कंपनीला आपण जर सूट दिली तर त्याचा चुकीचा परिणाम आणि चुकीचा संदेश समाजामध्ये जाईल. आपल्या पक्षाच्या आणि राष्ट्राच्या धोरणाशी या प्रकारची सूट संपूर्णपणे विसंगत आहे, हेही त्यांनी नेहरूंना पटवून दिलं आणि हेही सांगितलं की अशा प्रकारचा अन्याय शेतकऱ्यांच्यावर होत असेल तर आपल्यात आणि आपल्या पूर्वीच्या ब्रिटिशांच्या धोरणात फरक काय राहिला. तेव्हा नेहरूंना या तरुण तडफदार नेत्याची कळकळ आणि तळमळ पटली. त्यांनी एक हुशार नेता शंकरराव चव्हाणांच्या मध्ये पाहिला आणि महाराष्ट्र सरकारला आदेश दिला की महाराष्ट्र सरकारनं या कंपनीच्या बाबतीत केलेली जी तडजोड आहे ती मागं घ्यावी आणि शंकरराव चव्हाणांचा या प्रकरणात संपूर्णपणे विजय झाला. अर्थातच बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हटल्याप्रमाणे हे शंकरराव चव्हाण अगदी एक महसूल विभागाचे उपमंत्री असतानाची ही गोष्ट आहे. पुढे हे शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 2दा झाले. त्यानंतर 1990 नंतर या देशाचे गृहमंत्री देखील झाले. अशा प्रकारे एक मोठी राजकीय इनिंग खेळल्यानंतर ते राजकारणातून निवृत्त झाले आणि 2004 साली शंकरराव चव्हाणांचं निधन झालं. हे शंकरराव चव्हाण म्हणजे आत्ताच्या भारतीय जनता पक्षाचे नेते अशोक चव्हाण यांचे वडील हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे. आणखी एक इथं महत्वाची लक्षात ठेवण्यासारखी इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात वडील आणि मुलगा
दोघेही मुख्यमंत्री झालेत अशी शंकरराव चव्हाण आणि अशोकराव चव्हाण अशी एकमेव जोडी आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, ही स्टोरी इंटरेस्टिंग वाटली असेल तर या व्हिडिओवर कमेंट करून आम्हाला जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक देखील करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांच्या बरोबर, नातेवाईकांच्या बरोबर व्हॉट्सॲप, टेलिग्राम किंवा इतर शेअरिंग प्लॅटफॉर्म्सवरती जाऊन शेअर करा. जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.